नमस्कार. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आत्ता मागील आठवडाभरती सप्टेंबरमध्ये जो काही पावसाळा आहे, आता परतीचा पाऊस आहे, परंतु परतीच्या पावसामध्ये हा जो काही महाभयंकर पाऊस आलेला आहे त्याच्यामध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये पूरस्थिती आहे. आणि या ऑल ओव्हर पूरस्थितीमध्ये जवळजवळ 30 जिल्ह्यामध्ये सर्विसकडे पुराचं पाणी आलेलं आणि संपूर्ण शेत जमीन ह्या ओडिशाखाली आलेल्या आहेत. तर का आलेल्या आहेत, तर याचा एक आपण तांत्रिकदृष्ट्या जर अभ्यास केला तर संपूर्ण महाराष्ट्रातील शहरे म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका असो, शहरे असो, मुंबई असो, ठाणे जिल्हा कल्याण, वसई, विरार, पालघर, ते महाराष्ट्रातील इतर मराठवाडा, विदर्भ, कोकण पट्टा, तर सर्वीकडे नद्या नाले भरपूर आहेत. आणि शेतीमध्ये पाणी का जातं याला पण एक तांत्रिक शुद्ध कारण म्हणजे आपण प्रॉपर चॅनलायझेशन म्हणजे कॅनल जे बनवायला पाहिजेत ते महाराष्ट्र शासनाने बनवलेले नाहीत. आपण मागते बोंबा मारतो की सिंचन घोटाळा 70,000 कोटीचा घोटाळा. महाराष्ट्राच्या सरकारमधील जे मंत्री महोदय होते त्या काही जलसिंचन विभाग असो, अर्थ मंत्रालय असो किंवा मुख्यमंत्री शासन असो, तर महाराष्ट्र शासन मंत्रालयातून जो भरीव निधी सिंचनासाठी लागू झाला होता, तो सिंचनासाठी निधी जो खर्ची न करता जे काही सिंचन व्हायला पाहिजे, जे सिंचनाद्वारे नदी नाले कालवे कॅनल, आपण त्याला कालवे मराठीमध्ये कालवे म्हणतो, इंग्लिशमध्ये कॅनल म्हणतो, एक कॅनल मोठमोठ्या नदी नाल्यापर्यंत न पोचल्यामुळे हा जो काही पाऊस पडतो त्या पावसाला पण काहीतरी लिमिट आहे. 50 mm/h, 150 mm/h, 100 mm/h, 150 mm/h, 200 mm/h. तर अशा प्रकारच्या इंटेन्सिटी जर हायर इंटेन्सिटी झाला 200पर्यंत गेला आणि 250पर्यंत गेला आणि समुद्र सपाटी आणि नद्या नाले जे काय असेल यांचा जो काही भरतीचा प्रवाह आणि पाऊस पडण्याचे एकच वेळ झाली तर राज्यामध्ये पूरस्थिती येते. कारण आहोटी हा एक प्रकार आहे भौगोलिकदृष्ट्या. ज्यावेळेस भरती येते त्याच वेळेस जर पाऊस झाला त्या भरती प्रक्रियेमुळे आणि पावसामुळे एकच रेषा साधते. त्याच्यामुळे पावसाचं पाणी खाडी नदी नाल्यापर्यंत पोचू शकत नाही आणि भरतीमुळे पाणी पुन्हा बॅकवॉटरिंग येतं. त्यामुळे बॅकवॉटर न आल्यामुळे हे पावसाचं पाणी नदी नाल्यापर्यंत समुद्रापर्यंत पोचत नाही. त्याच्यामुळे शहरामध्ये पूरस्थिती निर्माण होते. तर ह्या पूरस्थितीचं नियोजन करायचं असेल तर पुन्हा नव्याने संपूर्ण मुंबई शहराचा असो, गावखेड्याचा असो, एक महाराष्ट्र शासनाने मास्टर प्लॅन तयार करून हे स्ट्रॉम वॉटरचं फ्लोईंगचं कसं नियोजन करता येईल, जलसिंचनाचं कसं नियोजन करता येईल, शेती नाले कसे बर्बाद होणार नाहीत, शेतकऱ्यांचे शेती कशी नाजूक होणार नाही, याच्यासाठी प्रॉपर नदी नाल्याचे कॅनल बांधणं, नाले बांधणं योग्य आहे आणि तसं प्लॅनिंग महाराष्ट्र सरकारने करावं हेच माझं निवेदन आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.